गुड मॉर्निंग दोस्तों। तो आज पीटी पीटी सॉरी पीटी पीटी सॉरी 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 हाँ पीटी कॉलेज में आज हमारा सेमिनार है। तो आज वहाँ पे मैं जाने वाला हूँ। 10 बज गए, लेकिन मुझे बहुत जल्दी जाना पड़ेगा। और आप लोग देख सकते हो आज मंगलवार है और यहाँ नंदुरबार में बाजार भरा हुआ है। यहाँ आंवला भी का है, सामने टमाटर है, यहाँ सामने टमाटर का गाजर है। रास्ता क्रॉस कर, लेकिन आगे वीडियो में बन रहेगा। बाजार में ही ब्लॉग करने लगा हूँ, लेकिन आगे वीडियो में बने रहेगा। वो टमाटर वाले भैया हाथ हिला गए। 20 रुपये किलो है टमाटर वाला। कितने? 20 रुपये किलो। अच्छा हाँ। तो मिलते हैं अभी जिला कॉलेज में। तो मुझे यहाँ पे बहुत ही दुर्मिल ये सब वस्तु मिल गए हैं। यहाँ शिरीष कुमार और उनके जो है यहाँ मिल गए हैं लाल बहादुर शास्त्री, बिरसा मुंडा। इनके लिए एक लाइक तो बनता ही है। मैं अपने गेयर कॉलेज में आ चुका हूँ, तो लेकिन मैं जहाँ जाने वाला हूँ वो जीटीपी कॉलेज भी वहाँ सामने ही है, वहाँ पास में ही है। तो अभी मैं वहाँ जाने वाला हूँ। तो अभी अंदर जीटीपी कॉलेज में कैसा क्या है ठीक है। हम लोग जीटीपी कॉलेज में कोई पीटी कॉलेज क्या पता नहीं। हाँ जीटीपी कॉलेज वहाँ पे आ चुके हैं। वो ये रहा अपना कॉलेज का गेट। थोड़ा अभी हम लोग रिलैक्स है। अभी हम लोग सेमिनार में जाएंगे, एंजॉय करेंगे। तब तक आम्हाला पण सांगा ना हो सर, आम्ही पण सर आहे. हाँ बोला 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 बोला। ये नरसिंह सर, ये नितिन सर, हाँ पवार सर, सब लोग आए हुए हैं। ये मैडम भी आए हुए हैं। नमस्कार. ये रहा अपना जीटीपी कॉलेज। सर किरण सर ते आमदार सर. हाँ आमदार सर आमच्या पाडवीचे कार्यकर्ते ते पण आले आहे सगळेजण। आता सेमिनारमध्ये जाऊ, एन्जॉय करू। तोपर्यंत व्हिडिओमध्ये बनवून राहा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण हा व्हिडिओ एनईपी संदर्भात आहे। अपना जीटीपी कॉलेज, इसमें मैं बीएड के बाद एमएससी करने वाला हूँ। ये रहा कॉलेज का मेन गेट। ये आप कॉलेज के सेमिनार में आ चुका हूँ और आइए मेरे दोस्त लोग हैं। हाँ बोलो हाय हाय बोलो। सर आकाश सर काय बोला ना. इस कॉलेज में पूरा मतलब रेड कर दिया है पूरा बैकग्राउंड। आता तुम्ही कॉलेजचे माजी विद्यार्थी आहे, तर आपलं हे कॉलेज तुम्हाला कसं काय वाटत आहे? काही 3 वर्षांचा अभिप्राय कसं काय आहे तुमचा? एज्युकेशन पॉलिसी 2020 कसं काय आहे कॉलेज? आम्ही या ठिकाणी आहोत आणि हां आजचे जे बाकी 3 वर्षांचा अनुभव तुम्हाला कसा काय वाटला? जीटी पाटील आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज या ठिकाणी आपण अशी गोष्ट आहे। अच्छा आणि तो विरोधाचा सूर आजही सुरू आहे। यूजीसीचे माजी अध्यक्ष आता जसं बाजूरवाडे सांगितलं की त्यांनी पण काल परवा म्हटलं की आधारभूत स्टेज आहे, फाउंडेशनल स्टेज आहे। त्याच्यामध्ये 3 वर्ष जो आहे
तिसरी 3 वर्षाचा, 4 वर्षाचा, 5 वर्षाचा विद्यार्थी तो अंगणवाडी, बालवाटिका, खेळत शिक्षण अशा प्रकारचं शिक्षण घेणार आहे. म्हणजे तो शिक्षणाला येईलच, असं नाही की तो घरी राहील. आज कसं आहे, अंगणवाडीत गेला नाही गेला काही फरक पडत नाही. 6 वर्ष झाला, त्याचा बॅकग्राऊंड काही नसला तरी तुम्हाला त्याला पहिलीला प्रवेश द्यावा लागेल. आता तसं होणार नाही. विद्यार्थ्याला त्याला ते क्रेडिट घ्यावं लागेल, कुठेतरी अंगणवाडीमध्ये ऍडमिशन घ्यावी लागेल, ते क्रेडिट त्याला कमवावे लागतील, तर तो पहिलीसाठी एलिजिबल होईल, तो दुसरीला जाईल. आणि मग तो पहिला जो फाउंडेशनल स्टेज आहे, पहिली, दुसरी आणि 3 वर्ष अंगणवाडी किंवा बालवाटिका किंवा आणखी प्ले स्कूल आपण त्याला बोलूया, तो एक पहिला फाउंडेशनल स्टेज आहे. नंतर प्रिपरेटरी स्टेज आहे, 3री, 4थी आणि 5वी. नंतर मग मिडल स्टेज आहे, ती 6वी, 7वी आणि 8वी. आणि पुढची जी स्टेज आहे ती 9, 10, 11 आणि 12. ती तुमची 4 इयरची सेकंडरी स्टेज असणार आहे. म्हणजे हायर सेकंडरी हे जे +2 आहे ते आता कुठेतरी मर्ज होणार आहे. ही प्रोसेस सुरू झालेली आहे. आपण तुम्हाला माहिती म्हणून सांगतो की ही जी प्रोसेस आहे की तो जो 4 आहे तो पुन्हा शाळेकडे जाईल. जे +2 आहे कॉलेजेसचं, ते जाऊन पुन्हा तो डबा तिकडे जोडला जाईल. आणि इथं मात्र त्याच्यावर मल्टीडिसिप्लिनरी शिक्षण त्याला मिळणार. त्याला वाटलं की आर्ट्स हा अभ्यास करेल, आर्ट्सच्या सोबत सायन्स अभ्यास करेल, सायन्स अभ्यास करेल, त्याला काही मर्यादा असणार नाही. विद्यार्थ्याला जर वाटलं की मला हे विषय पाहिजे, इट इज अ चॉईस ऑफ स्टुडंट. याच्याविषयीचा इतिहास छानपैकी मांडला. आणि मग जर आता आपल्याला वेग आणि कार्यक्षमता म्हणजे याचा जर आपण विचार केला तर आपल्याला जगाशी जर कॉम्पीट करायचं असेल तर आपल्याला शिक्षण पद्धतीमध्ये बदल करावे लागतील आणि ते ऍक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण ही ऍक्सेप्ट केलेली आहे. म्हणजे नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये काही गोष्टी राहून गेल्या. जसं सरांनी अध्यक्षीय भाषणामध्ये सांगितलं की थोरात साहेबांनी असं मांडलं, सरांनी त्याचं विश्लेषण केलं, पण ह्या गोष्टी आपण ऍक्सेप्ट केल्या. ते कौशल्याधिष्ठित आहे, म्हणजे कौशल्यावर आधारित आहे. म्हणजे तुमच्या पुस्तकी ज्ञानापेक्षाही तुमच्यामध्ये कौशल्य कशा पद्धतीनं विकसित होतील, हे कौशल्य तुमच्यामध्ये कसे रुजतील, याच्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण खास करून आलेलं आहे. आणि विशेष म्हणजे की हे विद्यार्थी केंद्रित आहे. म्हणजे संपूर्ण केंद्रबिंदू जो असेल नवीन शैक्षणिक धोरणाचा, तर तो विद्यार्थी हे खास करून सांगावं असं वाटतं. याच्यामध्ये बहुविधता आहे आणि फ्लेक्सिबिलिटी जी आहे, लवचिकता आणि जीवन जगण्याची कौशल्य आपल्याला त्या ठिकाणी शिकून घ्यायचे. आणि ते जर शिकले तर खऱ्या अर्थानं आपल्या व्यक्तिमत्वाचा पण विकास होईल. आणि नुसतं पुस्तकी किडा न राहता आपल्याला जगाशी कॉम्पीट करायला आपल्याला काय काय गोष्टी लागतील त्याचा विचार आपल्याला त्या ठिकाणी करावा लागेल. मित्र, की मला मेजर कुठला घ्यायचा, मायनॉर कुठला घ्यायचा, मला कुठल्या विषयामध्ये मला डिग्री घ्यायची, हे तुम्ही ठरवलं. म्हणजे आधी काय व्हायचं की बऱ्याच वेळेला माझा मित्र जातो, मैत्रीण जाते, त्याच्यामुळे आपण विषय घ्यायचो. पण आता आपण ठरवलं पाहिजे की मला ह्या विषयामध्ये मला डिग्री मिळवायची आहे आणि तोच विषय आपण घेतला पाहिजे. आणि शिकण्याच्या पद्धतीमध्ये पण विविधता या ठिकाणी येते. आमचं पहिल्यांदा म्हणजे आम्ही खूप वर्षभर आमच्या नोट्स असायच्या, त्या नोट्स द्यायचो, तुम्ही लिहून घ्यायचे, मग ते पाठांतर करायचे, परीक्षेमध्ये उतरवायचे. पण आता कंटिन्युअस असेसमेंटला खूप सारा महत्व त्या ठिकाणी आलेलं. आता आपण बघितलं असेल की NEP मध्ये खूप साऱ्या परीक्षा कंटिन्युअस चालू राहतात. आणि मग त्याच्यातले शिकण्यातले बदल पण आपल्याला लक्षात येतील की पहिल्या नोट्स देण्यापेक्षा आम्ही डायरेक्ट प्रेझेंटेशन करतो. प्रेझेंटेशनवरून तुम्ही पटापट तुम्ही अभ्यास करतात, तुमच्या नोट्स घेतात. आता तर AI माध्यमातून खूप साऱ्या गोष्टी आपल्याला मिळायला लागल्या. म्हणजे पहिल्यांदा मेटा AI फक्त आलं होतं. तुम्ही व्हॉट्सअपवर बघत असाल तर मेटा AI आलं. आणि त्यावेळेला मेटा AIचा उपयोग करताना मग ते इंग्रजीमधूनच फक्त व्हायचं. आणि मला मराठी येतं म्हणून मी मराठीत विचारत होतो, मग तुम्ही मला मराठी जेव्हा येईल तेव्हा मी उत्तर देईल. पण इतकी फास्ट ग्रोथ झाली तर 1-2 महिन्यातच लगेच ChatGPT येऊन गेलं. आणि ChatGPT आल्यावर तर सारा आकार म्हणजे आपल्यासाठी ओपन झाला. पण त्याचा वापर आपण कसा करायचा हे मात्र आपण ठरवता. लर्निंग जे आहे तर ह्या NEPच्या मध्ये आलेलं आणि त्या OJTचं खरं स्थान ते आहे. म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंग कोर्स जो आहे तो तुमचा, तर आजच्या घडीला ते सोयीनुसार असं केलेलं आहे की समजा कॉमर्सचा विद्यार्थी असेल, आहेत कॉमर्स आहेत तिथे, कॉमर्स असेल तर कॉमर्सचा विद्यार्थी असेल तर तो साध्या पतसंस्थेत गेला किंवा बँकेमध्ये गेला आणि त्या बँकेची प्रणाली समजून घेतली. तर हे आधी व्हायचं नाही.
आजी कॉमर्स अभी हम लोगों का नाश्ते खाने का टाइम हो गया है, तो अभी सभी लोग अभी याचं पण नाव घ्या. मैंने तो सोचा ही नहीं था कि इतना बड़ा चित्रपी कॉलेज होगा. ये रहा अपना बटर सिंह भैया वंशी विद्यालय यानी कि लॉ कॉलेज. यहाँ पे लॉ पढ़ाया जाता है. परिस्थिती कशी आहे सांगू मित्रांनो तुम्हाला. कंटिन्यू करू कथा. माझा एका मित्राचा मुलगा बारामतीचा AI टेक्नॉलॉजीचा कॉलेजमध्ये शिकून आणि बारामतीचा AI टेक्नॉलॉजीचा कॉलेजमध्ये BSc ॲग्री करून ज्यावेळेला तो घरी आला, मी काय माझ्या विद्यार्थ्यांना एक गोष्ट सांगतो की यू आर क्वाईट मॅच्युअर्ड बॉयज अँड गर्ल्स. तुम्ही 18 वर्षाचा सगळे वरती आहात, शून्य आहात. काय उचलायचं तेवढं उचलायचं, बाकी सगळं सोडून द्यायचं, बरोबर. आणि सरांवर आरोप अजिबात ठेवू नका, नाही तर मी नाही सांगतो. काय करून सांगू का? वेश्याना निवदिद्याना, सुभाषित काय म्हणतो? वेश्या आणि विद्या त्या दोघांमध्ये फार साम्य आहे. काय साम्य? ते म्हटलं की मुखम काही 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 न चुंबिता, म्हणजे दोघांची तोंड कोणी कोणी दोघांच्या तोंडाचं कोणी कोणी चुंबन नाही घेतलं. नॅचरल कळलं तुम्हाला. सर नाहीये, हे आपल्याकडे काही शक्य नाहीये, तुम्ही या अमेरिकेच्या गोष्टी सांगणं बंद करा. माझ्याकडे दुसरं उदाहरण आहे मित्रांनो. अनन्या दयाल नाव ऐकलंय कोणी? गुगल करून कधीतरी घरी जाऊन बघा, आता नका करू नका. अनन्या दयाल 13 वर्षाची मुलगी, किती? तिने एक प्रोजेक्ट घेतला. 13 वर्षाचा मुलीचा जगभर प्रसिद्ध असा प्रोजेक्ट. भारतीय आहे पुन्हा, भारतात ती तो प्रोजेक्ट करू शकली नाही. तिने काय डेव्हलप केलं? डोळे नसलेले अंध लोक असतात, त्याच्याकडे काठी असते आणि ते काठी अशी वाजवत वाजवत चालतात. तिने ब्लाइंड स्टिक आणि त्या ब्लाइंड स्टिकला रोबोटिक लावून दिलं. रोबोटिक ब्लाइंड स्टिक. ती ब्लाइंड स्टिकर रस्त्यावरनं बाजूला होते. रस्ता कुठे आहे हे कोण दाखवणार? ब्लाइंड स्टिकरचा. पुढे कोणी आला तर त्याला धक्का मारण्याचं काम कोण करणार? स्टिकच करून देणार. बाजूला हो, मला रस्ता द्यायचा आहे. सिग्नल द्यायचा असेल तर बाजूला 2 सिग्नल, रस्ता क्रॉस करताना ऑटोमॅटिक रोबोट तिला सांगणार की थांबा, आता सिग्नल मिळालाय, चला. किती छान प्रोजेक्ट आहे. त्याच्यासाठी काही खूप विचार करायला लागला असेल का? पण अशी विचार करणारी मुलं 12-13 वर्षापासून करतात आणि आम्ही 20व्या-22व्या वर्षी पण अनुभवावर आम्हाला काही शिकायचं नाही, तर कसं चालेल? व्याख्या पण सांगणार. ट्रेनिंग अँड एज्युकेशन प्रोग्राम बाय इलेक्ट्रॉनिक मीडिया. जे काही आपण अध्यापन करणार आहोत किंवा काही गोष्टी आत्मसात करणार आहोत ते इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मार्फत करणं, त्याला आपण ई लर्निंग असं म्हणतो. दुसरं आहे डिजिटल एज्युकेशन. आता डिजिटल एज्युकेशन हे कसलं रेफर करतं? इट्स रेफर्स टू द यूज ऑफ डिजिटल टेक्नॉलॉजी टू फॅसिलिटेट अँड इम्प्रूव्ह टीचिंग अँड लर्निंग. जी टीचिंग लर्निंग इम्प्रूव्ह करेल अशासाठी जे जे काही डिजिटल मीडियम आपण मीडियाच वापरू ते डिजिटल लर्निंग. आता सगळ्यांकडे हँडसेट आहे, असा इथे बसलेला एकही नसेल की ज्याच्याकडे मोबाईल नसेल. या मोबाईलचा वापर आपण कशासाठी करतो? लर्निंग साठी करतो का? कमी जीबी डेटा, आता 1 GB डेटाही बंद करून टाकला, तर कमीत कमी 1.5 GB डेटा आहेच. पण या 1.5 GB डेटाचा आपण आपल्या एज्युकेशन साठी किती खर्च करतो असं जर स्वतःला प्रश्न विचारला तर फक्त आणि आपण काय कशासाठी वापर करतो? व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टा असं शैक्षणिक धोरण आलं नाही आणि ते NEP च्या रूपाने आलं. म्हणजे हे NEP चं धोरण
नेमकं काय इंडियाज कॉम्प्रेसिव्ह फ्रेमवर्क, सर्वांगीण विचार करणारा असं फ्रेमवर्क या ठिकाणी आलं, जे शिक्षण प्रणालीच बदलायला निघालं. आणि हा बदल स्वीकारत असताना अनेक अडचणी आहेत, अनेक समस्या आहेत, अनेक विचार आहेत, भेद आहे, तो हा वेगळा आहे. पण हा भेद 86 नंतरचा पहिलाच हा विचार या ठिकाणी आलेला आहे. अशा तिघं मिळून आपल्याला जो आयोजकाने मला विषय दिलेला आहे NEP आणि डिजिटल एज्युकेशन, त्याच्यावरती थोडंसं फोकस आपण या ठिकाणी करूया. +3+4 इयर्स, याच्यात जास्त न जाता पुढे जाऊया. फाउंडेशनल स्टेज, प्रिपरेटरी स्टेज, मिडल स्टेज, सेकंडरी स्टेज या प्रकारचं शिक्षण या ठिकाणी NEP ने आपल्याला दिलेलं आहे. आता प्रत्येक स्टेजला डिजिटल एज्युकेशनचं वेगळं ध्येय NEP ने या ठिकाणी ठेवलेलं आहे. आता जे स्टेज आपण बघितला फाउंडेशन स्टेजला डिजिटल एज्युकेशन नेमकं काय असलं पाहिजे, कशासाठी असलं पाहिजे, तर ते विद्यार्थ्यांना एंगेज करू शकेल यासाठी डिजिटलचा वापर करायचा. बघा तुम्ही आता जर गेला एखादा प्ले ग्रुपला विद्यार्थी गेला, आपण 3 वर्षानंतर त्याला ऍडमिट करतो. तिथे गेल्यानंतर त्याला मस्त गाणे वगैरे ऐकायला मिळालं, घरी आल्याला तो गाणे पुटपुटतो, बोलतो, गातो, याचा अर्थ काय त्याचे ऑटोमॅटिकली लँग्वेज डेव्हलप त्या ठिकाणी होत असते. म्हणून त्याला एंगेज करण्यासाठी डिजिटल एज्युकेशनचा वापर केला पाहिजे. आता तिथं टीचर करू शकत नव्हता का, टीचर तर नक्कीच करू शकत होता, पण डिजिटल प्लॅटफॉर्मने त्याला पटकन ग्रास्प होतं, अंडरस्टँडिंग होतं, इनॅक्ट होतो, जे एक्सपिरियन्शियल त्याला मिळतो ते एक्सपिरियन्शियल लर्निंग तिथं करतो. त्याच्यासाठी फाउंडेशन स्टेजला आपण त्याचा वापर करू शकतो. तसंच प्रिपरेटरी स्टेजला त्याचा वापर स्किल, लिटरसी स्किल डेव्हलप व्हावी त्याच्यासाठी त्याचा वापर करू शकतो. मग त्याच्यामध्ये गेम्स आहेत, वेगवेगळे गेम्स आपण त्या ठिकाणी शकतो. इंटरॅक्टिव्ह मल्टीमीडियाचा वापर करू शकतो. मी नेहमी सांगतो की माझ्याही घरात लहान मुलं आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझं टोटल घर डिजिटल आहे. 2 मोठ्या मोठ्या टीव्ही लावलेले आहेत, 4च लोक येतात, पण टीव्ही कशासाठी, सिरियल पाहण्यासाठी नाही, डिजिटल लर्निंग साठी. माझ्या बेबीला अशी सवय लावलेली मी की ज्यावेळेस फावला वेळ असेल ना, एखादी मॉरल स्टोरी पाहिजे, ती स्टोरी पाहिजे, संध्याकाळी मला सांगायची आज कुठली स्टोरी बघितली आणि त्या स्टोरी तू काय मॉरल घेतला. म्हणजे ही जी सवय नेमकं काय पाहावं. गेम्स आहेत, वेगवेगळे गेम्स, एज्युकेशनल गेम्स जर आपण विद्यार्थ्यांना दिले तर ऑटोमॅटिकली त्यांची रिझनिंग स्किल या सगळ्या डेव्हलप होण्यासाठी मदत होईल. त्याच्यासाठी डिजिटलचा वापर या ठिकाणी आपण करू शकतो. मिडल स्टेज आहे, त्यांचं सब्जेक्ट लर्निंग एनहान्स करण्यासाठी डिजिटलचा वापर आपल्याला या ठिकाणी करता येईल. क्रिटिकल थिंकिंग कसं करावं याच्यासाठी मिडल स्टेज साठी डिजिटल एज्युकेशनचा वापर करता येईल. सेकंडरी स्टेज, सेकंडरी 1 आणि 2, 9 जे 4 वर्ग आहेत त्यातले वेगवेगळे केले. तर प्रत्येक स्टेज मध्ये आपल्याला डिजिटलचा वापर विद्यार्थ्यांच्या वयानुसार, त्यांच्या कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट नुसार आपल्याला या ठिकाणी करता येऊ शकतो. असं NEP ने आपल्याला या ठिकाणी डिजिटल एज्युकेशन विषयी सांगितलेलं आहे. तर स्वयंची एक लिंक दिलेली, गुगल मोबाईल असेल तर ओपन करा आणि सर्च करा, टाकू शकता किंवा स्क्रीनशॉट घ्यायचा. घरी गेल्याबरोबर स्वयंवरती रजिस्ट्रेशन झालेच पाहिजे आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर एखाद्या कोर्सला जॉईन व्हायचं आणि तो कोर्स 3 महिन्याचा पूर्ण करून त्याचं सर्टिफिकेट मला दाखवायचं. बीएडचे विद्यार्थी करायचा जे आपल्याला कोर्स आपल्या विषयाशी रिलेटेड, म्हणूनच तुम्हाला आणलेलं इथं. swayam.government.in या वेबसाईटला जायचं, तिथं छोटंसं रजिस्ट्रेशन करायचंय. असं एक पोर्टल असेल, या पोर्टलला गेल्यानंतर त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन लिंक आहे, त्याला रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन मध्ये तुमचं नाव, पासवर्ड वगैरे तुम्हाला माहिती विचारेल, ती बेसिक इन्फॉर्मेशन या ठिकाणी पुटअप करायची. ती पुटअप झाल्यानंतर एकदाच रजिस्ट्रेशन झालं का मग लॉग इन करायचं आहे. साइन अप झाल्यानंतर युजर आयडी पासवर्ड तयार झाल्यानंतर युजर आयडी पासवर्ड त्या ठिकाणी टाकल्यानंतर तुम्ही लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुमचं अकाउंट त्या ठिकाणी तयार होईल. अकाउंट तयार केल्यानंतर इथं ऑल कोर्सेस इथं दिलेले आहेत, सगळे कोर्सेस दिलेले आहेत. आपल्याला कोणत्या कोर्सेस मध्ये जायचं, आपल्या रिलेटेड कोर्सेस त्या ठिकाणी निवडायचे आहेत. आता मी टीचर एज्युकेशनचे कोर्सेस या ठिकाणी निवडलेले आहेत, ती डार्क स्लिप या ठिकाणी दिसत आहेत. आपल्याला जे कोर्सेस निवडायचे असतील ते कोर्स तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. आता या माझ्या विषयाशी रिलेटेड तिथं हजारे कोर्सेस मला त्या ठिकाणी दिसले. आता मी सर्च करेन मला कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा आहे. या ठिकाणी RP3 प्रेशर कोर्स इन कॉमर्स, इकॉनॉमिक्स, इंजिनिअरिंग, लँग्वेज,
आता माझा जो इंटरेस्ट असेल त्याला मी त्याला स्वीकारेल. आता या ठिकाणी माझी प्रोफाईल माय कोर्सेस आपण किती कोर्सला इथं ऍडमिट आहात किती कोर्सला तुम्ही इथं जॉईन होऊ शकता बंधन नाहीये. ही आपली प्रोफाईल या ठिकाणी दिसते. त्याच्यानंतर आता माझे जे आजच्या घडीला जे कोर्सेस चालू आहेत त्याची लिस्ट या ठिकाणी दिसते. आजही माझे 10 कोर्सेस चाललेले आहेत. जेव्हाही वेळ मिळतो ना तेव्हा मी ते कोर्स चालू असतो. व्हिडिओ पाहायचा, काही नवीन ऐकायला मिळतंय का, वेगळ्या फील्डचं काही ऐकायला मिळतंय का ते बघत राहायचं. असे कोर्सेस आपण या ठिकाणी घेऊ तो शकतो. अभी इसी के साथ अभी हमारा वर्कशॉप खत्म हुआ था और तो दोस्तों अभी हमारा जो सेमिनार था वो ख़त्म हुआ और सेमिनार अटेंड करने के लिए हम लोगों को ये सर्टिफिकेट दिया है कॉलेज ने. तो ये मतलब वर्कशॉप अटेंड करने का प्रूफ है. तो आगे वीडियो में बने रहेगा. सॉरी इसी के साथ अभी हमारा ये वो लोग ख़त्म होता है. तो भी मिलते हैं किसी और नए वीडियो में किसी और नए टॉपिक के साथ. तब तक के लिए आपकी जय आदिवासी, जय NSS, जय जोहार, जय NEP 2020.